आत्ताची सर्वात मोठी बातमी, सरसकट सर्वांना उद्या पीक विमा 15 जिल्ह्यात मिळणार। मुख्यमंत्र्यांनी केली सर्वात मोठी घोषणा। आजच ऑर्डर काढली। बँकांना या 15 जिल्ह्याची यादी सुद्धा दिली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। तुम्ही न्यूज पेपरमध्ये सुद्धा बघू शकता। तर 15 जिल्ह्यामध्ये उद्या सर्वांना पीक विम्याचे वाटप होणार आहे। असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत। तालुक्यानिहाय पीक विमा रक्कम जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्या यादीमध्ये तुमचं सुद्धा नाव येऊ शकतं। आत्ताची सर्वात मोठी बातमी, आनंदाची बातमी, पीक विमा योजना 2025 गावानुसार सुद्धा याद्या जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे। तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांचा सहभाग आहे? तुम्ही 1 रुपया भरून जो पीक विमा भरला होता, त्या पीक विम्याचे पैसे सुद्धा जे गरीब वंचित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत। असे सक्त निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। तर बळीराजाला साथ, मदतीचा हात, मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पीक विम्याचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच जमा होणार आहेत। मंत्रिमंडळाचा निर्णय, उद्या 15 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा आज येईल, उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या ज्या पसरत आहेत, त्या बातम्या पाहून स्वतः मंत्रिमंडळाने आज निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा सर्वात 15 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत। आता 15 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा काल परवा आज जमा देखील झालेला आहे। काय जिल्ह्यामध्ये असं पण झालंय की 2 भाऊ सख्खे असताना एका भावाला पीक विमा जमा झालाय, दुसऱ्या भावाला पीक विम्याचा अजून पैशाची वाट पाहतोय। याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। याचे कारण का झालंय, काय झाले, याची संपूर्ण माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने सरकारने बाहेर काढल्यात, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पीक विम्याची वाट बघत असणार, तर वाट बघत असण्यामुळे अनेक लोकांना आता पाऊस पडल्यामुळे पैशाची गरज सुद्धा असणार। त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुम्ही सरकारच्या पैशाची वाट तर पाहतच असणार, पण आता अनेक गोष्टीची चेकिंग सुद्धा होत आहे। तुमचा अर्ज बाद केला असणार सुद्धा, कदाचित झालेला सुद्धा असू शकतो, त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम सुद्धा झाला असू शकतो। याचं आपण कारण काय हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती हजार रुपये उद्या बँकेत मिळणार आहेत, कोणकोणत्या पिकाला किती अनुदान मंजूर करण्यात आले आहे, याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी पीक विमा वाटपाचा मुहूर्त अखेर उद्या ठरवलेला आहे। उद्या सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचा कार्यक्रम आता करण्यात येणार आहे। आत्ताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी दिलेली आहे, शेतकऱ्यासाठी दिलेली आहे। खरं म्हणजे हा पीक विमा 31 मार्चलाच मिळणार होता मित्रांनो, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा तुम्हाला मंगळवारपासून 12 वाजेपर्यंत हा पीक विमा महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती उद्या सोडला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन पहा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांना वगळण्यात सुद्धा आलेलं आहे। याचं कारण सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। ते म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, पीक विमा घोटाळा। ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा घोटाळा केलेला आहे अशा शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यात सुद्धा आले आहेत। काही जिल्हे सुद्धा या यादीतून वगळण्यात आलेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विम्यामध्ये कोणता तर घोटाळा केला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये समावेश राज्य सरकारने केलेला आहे, कोणकोणते शेतकरी यामध्ये अपात्र देखील होणार आहेत, तुम्हाला माहीतच असेल। अनेक पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांनी घोटाळा सुद्धा केलेला आहे। पीक विमा योजना बंद झाली आणि सुद्धा सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। अर्थसंकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून सादर सुद्धा करण्यात आलेला आहे। फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना आवाहन सुद्धा केलं आहे, 1 रुपयामध्ये जो पीक विमा आहे तो इथून पुढे 5 वर्ष सुरू राहणार, असे निर्देश सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। जो पीक विमा 15 जिल्ह्यात येणार आहे तो किती रुपयाचा असणार आहे, किती हजार रुपये तुम्हाला उद्या मिळणार आहेत, असंच नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल।
बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा उद्या मिळणार आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु त्याआधी तुम्हाला किती हजार रुपये मिळणार आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर 1 रुपया भरून जो 2024 मध्ये जो पीक विमा अर्ज भरला होता त्यामध्ये तुम्ही कोणकोणती पिके लावली होती, काही जणांनी ज्वारी लावली होती, काही जणांनी बाजरी लावली होती, काही जणांनी बागायती पिके घेतली होती, जसेच काही ज्या आंब्याच्या बागा आहेत त्या आंब्यांच्या बागांचं सुद्धा नुकसान झालं होतं। आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये ज्या पिके लावल्यात त्या पिकाच्या वर्गानुसार त्या पिकाची पद्धत ठरवली जाणार आहे। जे कोरडवाहू पीक असेल, नंतर बागायती पिके असेल, अशा वेगवेगळ्या रचना केल्या आहेत। त्या रचनानुसार टप्प्याटप्प्याने पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। जे शेतकरी आंब्याचे नुकसान झाले आहेत, जो आंबा पिकाचे नुकसान असेल, नंतर डाळिंब पिकाचं नुकसान असेल, अशा ज्या बागायती पिक आहेत त्या बागायती पिकांना पीक विमा आहे तो जास्त भेटणार आहे। तर तुम्हाला जे ज्वारी बाजरीची कडधान्य पिक आहेत त्या पिकांना थोडासा कमी भेटणार आहे। 5,000 रुपये, नंतर काहींना 2,000 रुपये देखील पीक विमा येणार आहे। असे शेतकरी आहेत तर अगदी 15,000 देखील पीक विमा येणार आहे। काहींना 20,000 रुपयांपर्यंत पीक विमा खात्यामध्ये सोडला जाणार आहे। आता तुम्हाला 5,000 रुपये भेटणार आहे, 2,000 रुपये भेटणार आहे, 15,000 भेटणार आहे, 20,000 भेटणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तुमची फळे जी तुमची पिके आहेत ते काही 1 रुपया भरून जो 2024 मध्ये जो अर्ज भरला होता तो पीक विम्याचा अर्ज त्या ठिकाणी भरला होता, ती कोणती पिके आहेत, कोणती नोंदवली आहेत त्यानुसार वेगवेगळे तुम्हाला पीक विमा भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 15 जिल्ह्यामध्ये कोणकोणता हा पीक विमा जमा होणार आहे हे तर सांगणारच आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा उद्याच मिळणार असल्याची मोठी माहिती सुद्धा दिली आहे। त्यामुळे उद्याच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची जी यादी आहे ती यादी तुम्हाला लगेच वाचून सांगतो। आता हा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा। परंतु शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 15 जिल्हे सांगणारच आहेत, परंतु शेतकरी मित्र तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे, ती देखील आहे। यामध्ये तुमचं म्हणजे अनेक शेतकरी यामधून वगळण्यात देखील आलेला आहे, अपात्र सुद्धा केले जाणार आहेत। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अपात्र व्हायला नेमकं कारण तरी काय आहे? शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, मध्यंतरीच्या काळामध्ये 1 रुपया भरून जो पीक विमा योजना जी होती ती बंद करण्याचे सरकारने ठरवले होते। कारण जे शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने जो पीक विमा घेतलेला होता, सरकारची गायरान जमीन दाखवून, रस्त्याच्या कडेला जी जमीन होती ती जमीन दाखवून, सरकारची जमीन असते ती दाखवून, तसेच कॅनलची जमीन दाखवून, जी सरकार जमीन त्याकडे थोडीशी सरकारची जमीन शिल्लक असते त्या जमीन दाखवून पीक विम्याचा जो लाभ आहे तो लाभ घेतला होता। त्यामुळे जे आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळे राज्य सरकारने पीक विम्याच्या बाबतीत कडक पावले उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी 2024 मध्ये पीक विमा लक्षात म्हणजे घोळ करून पीक विमा घेतल्याच्या लक्षात आलेलं आहे सरकारच्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं नेमकं पात्र आहात का अपात्र आहेत हे सुद्धा नक्की बघायचं आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या लिस्ट या ठिकाणी मी लगेच सांगत आहे, त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। राज्य सरकारने लिस्ट सुद्धा जाहीर केली आहेत। आता बघा कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र होणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता शेतकरी अपात्र आहेत त्या जिल्ह्याची यादी सुद्धा मी लगेच सांगणार आहे। त्या जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी आली आहेत, त्यामध्ये आता अपात्र जिल्हे आहेत ते सुद्धा सांगणार आहे, जे जिल्हे पात्र आहेत ते सुद्धा सांगणार आहे। जो जिल्हा आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा उतरून आले, त्यामध्ये घोटाळा झाल्याचं आता लक्षात सुद्धा आलंय। आता ते बघा, पहिला जिल्हा आहे तो घोटाळ्यामध्ये आला, तो जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सरकारपासून दुसऱ्याची जमीन दाखवून 2024 मध्ये पीक विमा घेतला होता। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याची चौकशी करूनच त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहेत असे सक्त निर्देश सांगण्यात आले आहेत। दुसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजे जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विम्याचा घोटाळा करण्यात आलेला आहे। अनेक न्यूजपेपरमध्ये याची बातमी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात आली होती। त्यावेळेस विरोधी पक्षांनी सुद्धा त्यावेळेस विरोध दर्शवला होता। त्यामुळे जे कृषी मंत्री त्यावेळेचे माननीय धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा याच्यावरती रितसर चौकशी केली जाईल अशी माहिती त्यावेळेस सांगितली जात होती। ज्यामध्ये पीक विमा तो दुसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्या ठिकाणी 10% शेतकऱ्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतल्याचं सरकारला लक्षात आलंय। आता अनेकत्र अपात्र देखील या जिल्ह्यामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांमधला जिल्हा पुढचा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरून सरकारला फसवल्याचं या ठिकाणी लक्षात सुद्धा आलंय।
त्याची चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे। दुसरं पाहायला गेलं तर कांद्या पिकावर सर्वात जास्त चौकशी होणार आहे, कारण या पिकामध्ये सर्वात जास्त घोटाळा झाला आहे हे आता सरकारला लक्षात आलेलं आहे। त्यामुळं जे कांद्या पिकामध्ये जो कांद्या पिकाचा पीक विमा उतरवला होता त्याच्यावरती सर्वात जास्त चौकशी केली जाणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या बाबतीत सर्वात मोठा घोटाळा केला हे सरकारच्या लक्षात आलं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा घोटाळा करण्यात आलेला आहे असे सरकारच्या लक्षात आले आहे। याचा पीक विमा जो असेल तो दिला जाणार आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पीक विमा जमा होणार आहे, पण जे अपात्र आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला थोडासा वेळ लागणार आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचा घोटाळा सुद्धा केलेला आहे। तुम्ही पाहिलं सुद्धा असेल आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा वाचलं सकट असेल। त्याचं खरं म्हणजे या जिल्ह्याची चौकशी होणार आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा होणार आहे। त्या 15 जिल्ह्याची नावे सुद्धा मी आता लगेच सांगणार आहे। इथे बघा 15 जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे। बघा तर ही लिस्ट तुम्हाला इथे सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन पहा। आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे। बघा ती लिस्ट स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या कार्यालयामधून आलेत। बघा कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये ही पीक विमा सोडण्यात आलेला आहे। त्यामधला पहिला जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, 2 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड, 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर आताचा अहिल्यानगर, तो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, 7 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, 10 नंबरचा जिल्हा आहे तो लगेच सांगतो, 10 नंबरचा जिल्हा सुद्धा लिहून घ्या बुलढाणा, 11 नंबरचा जिल्हा आहे नाशिक, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे 12 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, 13 नंबरचा जिल्हा आहे जालना, 14 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव, 15 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। दुसरा शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा उद्या जो 15 नंबरचा जिल्हा सुद्धा हिंगोली सांगितलाय। ही आता लिस्ट झाली, उद्या या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। बघा शेतकरी मित्रांनो, उद्या पीक विमा समजा आला नाही तर परवा तेरवा उद्या तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल। आता लगेच टप्प्याटप्प्याने ज्या बँका नॅशनल बँक आहेत त्या बँकेमध्ये लगेच जमा होईल, पण ज्या राज्य सरकारी बँक आहेत त्यांच्यामध्ये जमा होण्याला थोडासा वेळ लागतो। शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याची लिस्ट सुद्धा दिली आहे। जे अपात्र जिल्हे आहेत, जे जिल्ह्यामध्ये थोडासा वेळ लागतो त्याची लिस्ट सुद्धा तुम्हाला सांगितले। हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकला लवकर। मंत्रिमंडळाचे निर्णय सुद्धा झाले आहेत। उद्या पीक विमा येणार आहे असे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि कृषी विभागाला सक्त निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत। उद्या परत या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यामध्ये पीक विमा आलेला आहे। जर हा पीक विमा तुम्हाला येत असेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का हे महत्त्वाचं आधार कार्ड लिंक सुद्धा करून घ्या। तर आधार कार्ड लिंक नसले तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला थोडासा वेळ लागू शकतो। त्यामुळे महत्त्वाचं काम सुद्धा हे 2 करून घ्या। तर आधार कार्ड लिंक आणि अपडेट करून घ्या। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।